सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, हे गाणं ऐकलं आहे ना? तसंच काहीसं गोल्डन मिल्क असं म्हटल्यानंतर आपल्याला किती भारी वाटतं ना. पण जर म्हटलं का दूध हळद एकदम कसं तरी वाटतं. इंग्लिश गोष्टी आपल्याला खूप छान वाटतात. तसंच काहीसं मी आता दूध हळद पिते का, तर मला थोडासा माझा घसा खवखवल्यासारखा होतो आहे आणि थोडंसं विकनेस आल्यासारखा झालेला आहे, म्हणून थोडंसं दूध हळद पिते आहे. दूध हळदीचे तसं बघायला गेलं ना, गोल्डन मिल्कचे खूप फायदे आहेत. जसं आपल्याला थकलेलं असलं आपण तर एनर्जेटिक असतं. त्याच्यानंतर हळद ही अँटीसेप्टिक असते, म्हणून आपल्या स्किनवर पुरळ आली, कुठे जखम झालेली असली किंवा आपल्याला घशाला त्रास होत असला तर त्याच्यासाठी हळदीचे खूप बेनिफिट्स होतात. आणि दुधात तर ऑफकोर्स कॅल्शियम असतं. आणि कधी पण लहान मुलांना, मोठ्या लोकांना, कोणाला पण जर समजा सर्दी खोकला असेल तर दूध हळद त्याच्यामध्ये आलं ओवा हे टाकलं पाहिजे आणि ते उकळून ते प्यायला पाहिजे. खरंच खूप रिलीफ मिळतो. आणि जर डेली रुटीनमध्ये जर ह्या गोष्टी ठेवल्या तर मग तर खूपच त्याचा बेनिफिट आहे. लहानपणी ना माझ्या मुलाला सारखे सारखे कफ व्हायचे. तुम्हाला गंमत सांगते, एक असं बोळकं संक्रांतीच्या वेळेस आहे ना, म्हणजे असं ते ववसायला आहे ना असं बोळके घेतले जाते. आम्ही पूजेसाठी ते बोळके घेतो. आणि मग त्याला जेव्हा पण सर्दी खोकला व्हायचा ना, तेव्हा मी ते बोळकं आमच्या सासूबाईंनी सांगितलं होतं तो नुसका. बोळकं मी चुलीमध्ये टाकायची, ते खूप तापायचं. ते तापलं का ते काढून घ्यायचं, त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये हळद टाकायची, ओवा टाकायचा, दूध टाकायचं. दूध टाकल्यानंतर ते असं फसफसून यायचं आणि जे फसफसून आलेलं जे असायचं ते निर्जंतुक असायचं ते, कारण ते एकदम कडक तापलेलं असायचं. आणि मग ते जर दूध लहान मुलांना दिलं ना तर त्यांना लगेच रिलीफ मिळायचं. कुठलं पण मेडिसिन दिलं ना तरी फरक नाही पडायचा. माझ्या मुलाला तर त्याचंच खूप गुण यायचा. तेव्हापासून त्याला जर कधी सर्दी खोकला झाला तर आता काय बोळकं वगैरे अवेलेबल नसतं, चुले अवेलेबल नाही, पण मग मी गोल्डन मिल्क देते.